तारा झंकारल्या तर सखूच्या घरातले घाबरणार नाही? अहो त्यांना वाटेल भुताटकी आहे की काय, सगळा गोंधळ होईल. ओ याची दुसरी बाजू बघा ना. काही करून तुम्ही संवाद साधण्याची धडपड करताय, हे मातेपर्यंत पोहोचेल ना. ते नकोय का? नाही, हे सुद्धा होऊच शकतं. नारायण नारायण, हे आम्ही सांगितल्यावर लक्षात आले का? पण आम्हास तर आधी असे वाटले की तुम्ही मुद्दामून सखू समवेत ती वीणा घरी पाठवलीत, जेणेकरून तुम्ही संवाद साधायची जी काही धडपड करताय ती मातेपर्यंत पोहोचावी म्हणून. नाही नाही मुनिवर, सखूने वीणा घरी नेली ती शिवप्पाच्या कीर्तनाच्या तयारीसाठी. नारायण नारायण. देवा हो, तुम्ही एखाद्या नवथर प्रेमवीराप्रमाणे संवाद साधण्यासाठी धडपड करताय, हे जेव्हा मातेला जाणवेल ना तेव्हा त्या नक्कीच सुखावतील. वाह मुनिवर, आज कळ लावण्याऐवजी हृदयातून येणारी कळ थांबवलीत तुम्ही. तुमच्या सूचनेने नव्हे, केवळ कल्पनेनेच आमचं मन प्रसन्न झालंय. मी नक्की संवाद साधेन. नारायण नारायण. उमा, मी आवरून निघतोय कामाला. दिवस भरला की लगेच रोखीनं मोबदला मिळेल असंच काम करायचं ठरवलंय आता. ठीक, नका बोलू. काही झालं तरी चूक आमचीच. काय गो उमे, आप्पाला थांबवलं नाहीस ते? शिरा द्यायचा ना त्याला. तो येतो म्हणाला आणि तू खुशाल त्याला जाऊ दिलंस. लक्ष कुठे आहे तुझं? आज कीर्तन आहे, ध्यानात ठेवून घरी या असंही नाही म्हणालीस. आप्पा, अरे थांब रे, उमा डब्यात शिरा बांधून देते. काय गेलं कुमाई? बस. काय ग, तुझं तोंड का कोमेजलंय? पाठ दिला तरी बसली नाहीस ते? अगं तू कशाला कानकोंडी होतेस? काही वेगळं नाही, काही नवीन नाही. रुसवे फुगवे सगळीकडे तेच आहे. घरोघरी मातीच्याच चुली.